मेहकर येथील अशोक वाटिकेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली तथा मेहकर विधानसभा नेते नागवंशी संघपाल पनाड यांच्या नेतृत्वामध्ये महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली। निलेश जाधव यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना म्हणाले की संवाद यात्रा का निघत आहे याचे आत्मचिंतन करण्याची गरज समाजाला आहे, कारण आपण 2019च्या निवडणुकीच्या मतदानाची टक्केवारी व 2024च्या निवडणुकीची टक्केवारी तपासून बघितली तर यामध्ये खूप तफावत आहे। ज्या बुद्धिजीवी लोकांनी संविधानाच्या नावाखाली समाज बांधवांची दिशाभूल केली त्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे। त्यामुळे सर्व समाज बांधवांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीमागे या 2024 विधानसभेमध्ये खंबीरपणे उभे राहावे। अशोक भाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वामध्ये येणाऱ्या संवाद यात्रेचे आपल्या जिल्ह्यामध्ये जंगी स्वागत करून मान्यवरांचे विचार आत्मसात करावे। यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष न.ल. खंदारे, महिला जिल्हाध्यक्ष साबळे, मेहकर तालुकाध्यक्ष मोरे, लोणार तालुकाध्यक्ष राहुल आंबोरे, युवा नेते अनित्य घेवेंदे, बळीराम मोरे, मोबिनभाई, दिलीप राठोड, दीपक पाडमुख, दीपक आंबोरे, आभाराव वाघ, भुजंग शिरसाट, जितूभाऊ डोंगरदेवे, सिद्धार्थ अवसरमोल, प्रदीप सरदार, महेंद्र मोरे, वसंतराव वानखेडे, मिलिंद खंदारे, शेखताई उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुभाष मोरे, राजवंश जावळे, महेंद्र पनाड, अचित पाटोळे, राहुल सरदार, गवई सर, गौतम गवई यांनी परिश्रम घेतले। लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी शिलवंत इंगळे। लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा।